मित्रमंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये असा ट्विस्ट घडला आहे. इकडे आता सत्या आणि मंजूला डाऊट येतो, कारण की आर्यन हा तो माणूस असू शकतो, पण त्यांचा डाऊट खोटा ठरवत होतो. आता सत्या जी मंजू आहे ती उभं असते. आर्यन गपचूप टेबल खालून मंजूला फोन लावतो. म्हणजे त्या मंजूला असं वाटेल की त्या माणसाचाच फोन आला आहे. आणि आता जी मंजू आहे ती पण आता तयार होते. ती म्हणते की म्हणजे आता मी काय करू? त्या माणसाचा फोन आलाय. सत्य म्हणतो, "वाघमारे फोन उचला तुम्ही." मंजू आणि सत्यन ते फोन उचलतात आणि मंजू फोनवर बोलते. पण ते कोणीच बोलत नसतं, कारण आर्यननी फोन म्यूट केला असतं त्या टेबलाखालून. आणि आता लगेच जो आर्यन आहे तो म्हणत असतो, की "तुम्ही थोडंसं प्रेमाने बोला ना त्याच्यासोबत, मग बोलेल तो." तर आता मंजू म्हणते, "प्रेमाने बोलू का? फक्त फोन चालू ठेवा. फोन चालू ठेवण्याचा प्रयत्न करा." असं आर्यन म्हणतो. आणि आता लगेच मंजू असं बोलत राहते प्रेमाने. आणि तेवढ्यात आता आर्यन जो असतो तो उठतो आणि वॉशरूम कुठे विचारून वॉशरूममध्ये जातो. आणि तिथे तो फोनवर बोलतो मंजू संग आणि म्हणतो की "अगं मंजू, तुला एवढा उत्साह झाला आहे का गं मला भेटण्यासाठी? एवढी उत्सुक आहे का तू? अगं खरंच बरं झालं. मला पण तुझ्या खूप वाट बघत होते मी. मला पण तुला भेटायचं होतं." असं म्हणतात. आणि आता लगेच तो म्हणतो की बरं झालं. तर आता जी मंजू आहे ती मंजू पण आता खूप हे होते. आणि आता लगेच जो आर्यन आहे तो आता म्हणतो की आपण एका ठिकाणी जाऊयात. मला त्याचं लोकेशन सापडले, चला चला. आणि मंजूला एका ठिकाणी घेऊन जात होतो आणि सत्यला त्यांना म्हणतो तुम्ही मागून या. मंजू आणि आर्यन जाते. आणि तिथे तो एका गोडाऊनमध्ये जातो. त्या गोडाऊनमध्ये आर्यन हा मंजूला घेऊन जातो आणि तिथे अचानक धूर होतो. तरी मंजू त्याला विचारते, हा धूर कसला आहे? तर तो म्हणतो की अहो काही असेल इथे कंपनी ना. तेवढा त्या धुराचा आवाज जातो मंजूच्या नाकामध्ये. आणि मंजू तिथे आता बेशुद्ध पडते. बेशुद्ध पडल्यावरती आता मंजूला काहीच कळत नाही. तेवढा तिथं जो आर्यन आहे तो कुंकू घेतो आणि मंजूच्या भांग्यात कुंकू भरायला लागतो. आणि त्याला असं वाटतं की म्हणजे त्याचं मंजूसोबत लग्न होईल. पण आता होतं असं इकडे, आता जे आहेत जयदीप पण ते सगळेजण आता तिथे धावत पळत येतात. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे. सध्या तिथे येऊन खूप मोठ्याने ओरडतो आर्यन. आणि नक्की आता सध्या काय करणार आर्यनसोबत हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.